तुझी माझी यारी भाग 33. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मागील भागात आभा आणि सावी रूममध्ये येताच बघतात की ऋषीच्या हातावर काल कॉलेजात ऋषीसोबत दिसलेली मुलगी पट्टी बांधत आहे. ती मुलगी ऋषीजवळ बसली आहे आणि हसून हसून बोलतसुद्धा आहे. आभा आणि सावी रूमच्या दारावरच उभ्या होत्या. ऋषीची नजर आभावर जाते, पण आभा हे सर्व प्रकरण बघून निघून जाते. ऋषी उठतो आणि आभाच्या मागे जायला लागतो, पण सावी त्याला थांबवते. तर आतापासून पुढे तू स्वतः आपल्या पायावर कुऱ्हाडी मारतोस नेहमी. मी बोलते तिच्याशी. सावी ऋषीला म्हणाली. काय यार, हे माझ्यासोबत का होते? ऋषी मनातच म्हणाला. ऋषी, हीच तुझी आभा आहे ना? एम आय राईट? ती मुलगी म्हणाली. येस आयशा, यू आर राईट, ऋषी म्हणाला. या मुलीचे नाव आयशा मिश्रा आहे, जी एक एजंट आहे आणि ऋषीची फ्रेंडसुद्धा आहे. ही तर खरंच खूप सुंदर आहे ऋषी. मला बोलायची आहे तिच्याशी. मला वाटते ती माझ्याचपासून नाराज झाली आहे तुझ्यावर, आयशा म्हणाली. नाही आयशा, मी स्वतः सांगेल तिला. तू तेच काम कर ज्यासाठी मी तुला ह्या कॉलेजमध्ये आणले आहे आणि तुला माहीतच आहे काय करायचे ते, ऋषी म्हणाला. हो ऋषी, मी इथं न्यू स्टुडंट बनून आली आहे आणि मी सर्वांवर नजर ठेवेल, सो डोंट वरी, आयशा त्याला म्हणाली. सावी आभाच्या मागे मागे जाते. ती आभाला थांबवते आणि बोलते. तू का असं निघून आली तिथून? तू बघितली नाही का ते दोघे कसं हात पकडून होते? आभा म्हणाली. त्याने म्हटलं होतं मला की ती फक्त फ्रेंड आहे म्हणून, पण मला नाही वाटत असलं काहीच असेल, आभा सावीला म्हणाली. असं नाही आहे आभा, सावी म्हणाली. ती मुलगी काल ऋषीसोबत हसून हसून बोलत होती आणि आज तर तिने हद्दच पार केली. खूप क्लोज होती ऋषीच्या आणि ऋषीही, आभा म्हणाले. सावी समजून जाते की आभा जलस फील करत आहे. मग काय, सावी त्याच जलसपणाचा फायदा घेत बोलते. हो आभा, मलाही वाटते की ती मुलगी ऋषीला फसवत आहे. आज जे ईशानी रोहनसाठी बोलत होती, कदाचित ते ऋषीसोबत घडले तर? म्हणजे ती मुलगी ऋषीच्या मागे लागली की काय? आभा म्हणाली. असं होऊ शकते आहे आभा. मला ती मुलगी ना खूप तेज वाटली, तर काहीही होऊ शकते, सावी म्हणाली. मग आता काय करू ग मी सावी, सांग ना यार, आभा म्हणाली. आधी तर तू शांत हो. ऋषीसोबत एक वेळ बोल, तुझे डाऊट क्लिअर कर. मग तुम्हा दोघांत सर्व ठीक होईल आणि मग ती मुलगी काहीही करू शकणार नाही, सावी म्हणाली. मी जाते, बघतेच त्या मुलीला, असं म्हणून आभा जाते. सावी हसत बोलते. मला तर माहिती आहे आभा, तू खूप भोळी आहेस. माझ्या गोष्टीत फसली तू. कुठं तू ऋषीवर गुस्सा होती आणि परत गेली, तेही त्याच्याच जवळ. ऋतिक सावीजवळ येत बोलतो. तू काय पागल बिगल झाली की काय ग, जी आपल्यातच इतकी हसत आहेस? मला सांग, मी तुझी मदत करतो, पागलखान्यात पोहोचवतो तुला. ऋतिक तिची खिल्ली उडवतो. मला असं वाटते तू त्या दिवशीचा पंच विसरलास, आठवण करून देऊ का, असं म्हणून सावी आपला हात ऋतिकच्या जॅकेटवर थोडी झटकते. ऋतिक पुरता घाबरतो. तू मुलगी आहे, जर मुलगा असता ना तर त्याचा रिप्लाय नक्की दिला असता. ऋतिक हिम्मत करून बोलतो. अच्छा असं काय, सावी म्हणाली. मला ऋषीकडे जायचे आहे, ऋतिक असं बोलून पडत जातो. ऋषी आयशासोबत मेडिकल रूममध्येच बसला होता. तेवढ्यात आभा तिथं येते आणि ऋषीजवळ येते. ती बघते की त्याच्या हाताला घाव लागलेला आहे. ती त्याचा हात पकडत बोलते. हे काय झालं ऋषी तुला? बघ ना किती लागलं आहे तुला. स्वतःची अजिबात काळजी घेत नाही तू. लहान आहेस का तू? आभा त्याच्यावर रागवत बोलते. ऋषी तिच्याकडे बघतो. आभा ह्यावेळी रागात नसून तिच्या डोळ्यात दुःख आणि काळजी आहे. आभा जास्त नाही लागलं, बस थोडासा कट आहे, ऋषी अगदी प्रेमाने बोलतो. तुला दुखतंय का ऋषी? आभा म्हणाली. थोडं दुखतंय, ऋषी म्हणाला. पण कसं काय झालं, काय लागलं? आभा म्हणाली. ऋषी मग तिला सर्व सांगतो. टेन्शनची काहीच गोष्ट नाही, बस थोडासा आराम करायला सांगितले डॉक्टरने ऋषीला, आयशा म्हणाली. ऋषी आभाला आयशाबद्दल सांगतो. आभा ही आयशा मिश्रा माझी फ्रेंड
आणि माझ्या बिझनेस पार्टनरची मुलगी. आणि आयशा ही आभा माझी. ऋषी बोलतच होता की आभा खूप टसनमध्ये बोलते. मी आभा पवार, ऋषीची गर्लफ्रेंड. असं म्हणून आभा आपला हात पुढे करते. ऋषी आभाकडे बघून विचार करते, हे काय होतं? आज काय झालं हिला? ही स्वतःला माझी गर्लफ्रेंड म्हणून इंट्रोड्यूस करत आहे. आयशासुद्धा आभाचे हात मिळवते आणि बोलते, छान वाटलं तुला भेटून. ऋषीने सांगितलं मला तुझ्याबद्दल. तू त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेस. अच्छा, पण मला ते नाही सांगितलं तुझ्याबद्दल. तू इम्पॉर्टंट नाहीस का ऋषीसाठी? आभा म्हणाली. आयशाला आभाच्या बोलण्याचा अर्थ कळतो, पण ती काही बोलत नाही. तेवढ्यात डॉक्टर येतो आणि बोलतो, ऋषी तू आता जाऊ शकतोस. आणि हो, गिटार वाजवण्याचा सोडून दे काही दिवस. मग डॉक्टर आयशाला बोलतात, हे घे, इथं काही प्रिस्क्रिप्शन आहेत, वेळेवर याला देत राहा, ओके? पण आभा ते प्रिस्क्रिप्शन आपल्या हातात घेत बोलते, ओके डॉक्टर. डॉक्टर तिथून जातात. मग आयशासुद्धा तिथून जाते. तुला लागलं होतं ते सर्वात आधी मला का नाही सांगितलं तू ऋषी? आणि ही आयशा का आली इथं? प्रत्येक वेळी ही तुझ्या आसपासच असते का? आभा म्हणाले. मी तुला बोलवणारच होता आभा, आणि ही आयशा त्यावेळी माझ्यासोबत होती, ऋषी म्हणाला. ऋषी मला ती अजिबात पसंत नाही. तू तिच्यापासून थोडा दूर राहत जा, आभा म्हणाले. ऋषी स्माईल करतो आणि तिला आपल्याकडे खेचत बोलतो. अच्छा, तिच्यापासून कोणाला तरी जलस फील होत आहे तर? ऋषी म्हणाला. असं काहीच नाही, बस मला ती आवडली नाही, आभा म्हणाले. ऋषीला आभाचे बोलणे सर्व समजत होते. तो मनातच खुश होत होता की आभाच्या मनात त्याच्याबद्दल काहीतरी नक्की आहे. आभा, मला तुला ना असंच आपल्यासोबत ठेवायचे आहे, ऋषी म्हणाला. आभा थोडी लाजते. आयशा कॉलेजमध्ये फिरत होती. सर्व मुले तिला घुरत होते आणि बोलत होते, आजपर्यंत बघितलं नाही हिला. कोण आहे ही? जी कोणी आहे यार, खूप हॉट आहे. न्यू स्टुडंट आहे वाटते. तेवढ्यात आयशा रोहनला धडकते. ती खाली पडणारच. तोच रोहन तिला पकडतो. सर्व मुले हा दृश्य बघत होते. ईशानी सुद्धा बघते की रोहनने तिला पकडले आहे. तिला खूप गुस्सा येते. ती तर रडायलाच लागते. रोहन आयशाला सरळ उभा करतो आणि तिला बोलतो, तर तू आज आलीच. यायचं तर होतंच ना, कधी ना कधी. तू जो मला इतकी रिक्वेस्ट करत होता. तुझ्यासारखे कॉल करणारे मला कधी मिळालेच नाही जितके काल तू करत होता मला, आयशा म्हणाली. आम्हाला वाटलं की तूच हे काम करू शकते, रोहन म्हणाला. ते तर आहेच. तसंही मी वाटत आहे की नाही न्यू स्टुडंट, म्हणूनच तर सर्व मुले मला घुरत आहेत, आयशा म्हणाली. बट यांना माहिती नाही तू कोण आहेस. चल आज मी तुला स्टार JSM कॉलेजचा पूर्ण कॅम्पस दाखवतो, रोहन आयशाला म्हणाला. ओके चल मग, आयशा म्हणाली. पण त्यांना काय माहीत कोणीतरी त्यांचा पाठलाग करते ते. ईशाने सुद्धा त्यांच्या मागे मागे लपत छपत जाते. रोहन आयशाला कॉलेजचा कॅम्पस दाखवून कॅन्टीनमध्ये आणतो. ते दोघे कॅन्टीनमध्ये बसून बोलत होते. ईशानी जी त्यांना बघत होती ती विचार करते, काय बोलतायत दोघंही. एकतर मला इथून ऐकू पण येत नाही. ही रोहनला माझ्याशी ब्रेकअपसाठी तर नाही बोलत आहे. सावी स्टाईलने चिंगम खात कॅन्टीनमध्ये येत होती. तिला समोरच ईशानी दिसते. सावी विचार करते, ही काय करत आहे, कोणाला बघत आहे ही लपून. सावी ईशानीजवळ जाते आणि बोलते, ईशानी तू कोणाला पाहत आहेस असे लपून लपून? हे बघ, तुझा ऑलरेडी बॉयफ्रेंड आहे. हे तुला अजिबात सोबत नाही. आत्तापर्यंत ठीक होतं सावी, पण भविष्यात माहिती नाही माझा बॉयफ्रेंड असेल की नाही, ईशानी म्हणाली. सावीला तर काहीच समजत नव्हते की ईशानी काय बोलत आहे. ईशानी सावीला रोहनसोबत आयशा बसली आहे ते तिला इशारा करून दाखवते. सावी जेव्हा त्या दोघांना बघते आणि बोलते, ही मुलगी तर खरंच खूप तेज आहे. कधी ऋषीब्रो सोबत तर कधी रोहनसोबत. सावी 100% हीच ती मुलगी आहे जिच्यासोबत रोहन फोनवर बोलत होता. बघ ना कसं एकमेकांशी बोलत आहेत, जसं काही अतूट रिश्ता आहे ह्या दोघांचं, ईशानी म्हणाली. ईशानी आणि सावी त्या दोघांना लपून बघतच होत्या की ऋतिक त्या दोघींजवळ येते आणि बोलते, तुम्ही दोघी काय बघताय?
काही इंटरेस्टिंग गोष्ट आहे काय? दोघी पण त्याला रागाने बघतात आणि बोलतात, इंटरेस्टिंग नाही, पण खूपच शॉकिंग गोष्ट आहे. असं काय बघितलं तुम्ही दोघींनी? बाजूला व्हा, मी बघतो. असं म्हणून ऋतिक रोहन आणि आयशाला सोबत बघतो. त्याला सर्व नॉर्मल वाटते. मला तर असं काहीच दिसलं नाही, ऋतिक म्हणाला. तू आंधळा आहेस का जे दिसत नाही तुला? रोहन त्या मुलीबरोबर आहे, ईशानी म्हणाली. मला असं वाटते की ऋषी आणि आभा, रोहन आणि ईशानी म्हणजे ते कपल आहेत. त्यांना वेगळे करायला आली आहे ही मुलगी, सावी म्हणाली. रोहन आता माझ्याशी ब्रेकअप करेल, ईशानी म्हणाली. ईशानी, तू हे काय बोलते? ऋतिक हे बोलतच होता की ईशानी मध्येच बोलते. सावीलाही तसंच वाटते. असं म्हणून ईशानी रडायलाच लागते आणि सावी तिला दिलासा देते. ऋतिक काही बोलण्याचा प्रयत्न करतो, पण त्या दोघी त्याला काहीच बोलू देत नाही. तुम्हा दोघींना बोलून काही फायदा नाही. ऋतिक रोहनला आणि आयशाला आवाज देते आणि आपल्याकडे बोलवतो. रोहन आणि आयशा ऋतिककडे येतात. रोहन, तुझी गर्लफ्रेंड पागल झाली आहे, प्लीज सांभाळ तिला, ऋतिक म्हणाला. हे काय बोलते तू ऋतिक? असं म्हणून रोहन ईशानीकडे बघतो. तुला माझ्याशी ब्रेकअप करायचे असेल तर मी तुला अजिबात फोर्स करणार नाही, ईशानी रडत रडत बोलते. येसू, तू बोलत आहे हे? मला तर विश्वासच नाही बसत तुझ्यावर. मी तुझ्याशी ब्रेकअप का करेन? रोहन म्हणाला. ही मुलगी ही तीच आहे ना जिच्यासोबत तू मला माहीत न करता फोनवर बोलत होता, ईशानी म्हणाले. येसू, हे तू आजकाल काय विचार करते आहे? ही आयशा मिश्रा आहे, ऋषी आणि माझी फ्रेंड. ही आपल्या कॉलेज जॉईन करणार होती म्हणून मी त्याबद्दल फोनवर बोलत होतो, बस, काही नाही. मग आम्ही एकमेकांना ओळखतो. परंतु येसू, आम्हा दोघात असं काहीच नाही आहे जसं तू विचार करते. ही ऋषीच्या बिझनेस पार्टनरची मुलगी आहे आणि भविष्यात ऋषीची बिझनेस पार्टनर हीच राहील. जसं तू समजतेस तसं काहीच नाही. रोहन तिची समजूत काढतो. सावी आणि ईशानीला थोडा विश्वास होते रोहनवर. रोहन, मी ह्या कॉलेजात आली, पण काय माहिती सर्व माझ्यावर इतका जडत का आहेत? आयशा हा सर्व प्रकार बघून बोलते. सॉरी आयशा, मला माहीत नव्हतं ते. मी फक्त रोहनसाठी थोडी पॉझिटिव्ह झाली होती, ईशानी म्हणाली. काही हरकत नाही ईशानी, तू खूप क्यूट आहेस. तुला रोहन अजिबात धोका देऊ शकत नाही, काळजी करू नको तू, आयशा म्हणाली. विराट जो की कॉलेजमध्ये आभा आणि ऋषीला जाताना बघतो. त्याचा मन ऋषी आणि आभाला वेगळे करण्याचा होत होता. तो त्या दोघांकडेच जातच होता, पण अचानक तो थांबतो. तो विचार करतो, नाही, ही योग्य वेळ नाही. तो आभाकडे बघत बोलतो, तू लवकरच माझ्या जवळ राहशील आभा. मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण आपल्याला पाहिजे तसे व्ह्यूज आता मिळत नाही आहेत. तर शेअर करा. थँक्यू.